नमस्कार मंडळी. आजचा आपला दिवस सुरू होतोय स्वामींच्या आणि दत्तगुरूंच्या नावाने. सकाळच्या या शांतीत आणि सुगंधात सुरुवात करते माझ्या दैनंदिन गोष्टींची, जे तुम्हाला पण घरगुती उबदारपणा देईल. दररोजच्या या साध्या पण गोड क्षणातून मी आणते तुमच्यासाठी खूप प्रेम आणि पॉझिटिव्हिटी. तर मंडळी, आता वळते दुपारच्या जेवणाकडे. आणि हो, आज नारळी पौर्णिमा आहे. त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणून आज नारळी पौर्णिमा निमित्त आमच्याकडे गोडी डाळ, चना मसाला, शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि भात आहे. तर मी आता बनवते कुकरमध्ये साधं वरण. आमच्या घरी सगळ्यांना असं विना फोडणीवाला वरण खूप आवडतो. तर आता इथे माझी शेवग्याच्या पाल्याची भाजी मस्तपैकी उकडलेली आहे. दुसऱ्या गॅस स्टोव्हवरती आपला डाळीचा कुकर ठेवलाय. आता ही उकडलेली भाजी काढून घ्यायची, म्हणजे त्यातलं जे ॲक्सेस पाणी आहे ना, ते काढायचं. तर आता शेवग्याच्या पाल्याच्या भाजीला फोडणी देऊन झाली की मग झाकण लावून मंद आचेवर शिजायला ठेवायची. चला तर मग आता आपल्या चना मसाल्याच्या भाजीला बनवू. कुकरला लावलेली गोडी डाळ तयार आहे. शेवग्याच्या पाल्याची भाजी सुद्धा तयार आहे. आपला चना मसाला सुद्धा तयार आहे. चला तर मग जेवायला बसूया. तयार आहे आपलं साधं आणि सरळ जेवण, ज्याने पोट पण भरतं आणि मन पण. घरच्यांसोबतचा हा वेळ सोन्यासारखा असतो. एकत्र बसून जेवण करणं, बोलणं, हेच खरं आयुष्याचं सुख. हा माझा आजचा दिवस. आशा आहे तुम्हाला आवडला असेल. अशाच घरगुती आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.